तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडताच दोन्ही शिवसेनेकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप शिवसेनेचे नेते सुनील कदम जाहीर करणार आहेत। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यानची ही घटना आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक देवाणघेवाण संबंधी माहिती असल्याची माहिती मिळते। आज सकाळी 11 वाजता महापालिका चौकात याची पोलखोल केली जाणार आहे। मात्र यासाठी अजून माहितीच्या नेत्यांनी परवानगी दिली नसल्याचं सुनील कदम यांचं म्हणणं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे आणि सर्वसाधारण सभा ही वादळी होण्याची शक्यता आहे। कारण याआधीच आपण बघितले कोल्हापूर शहरामध्ये दोन्ही शिवसेना या अनेक वेळा आमनेसामने आलेल्या आहेत आणि आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक करणार असल्याचा इशारा दिलेला आहे आणि याच ठिकाणी ही महापालिकेच्या प्रांगणामध्येच ही ऑडिओ क्लिप आहे ती सार्वजनिक केली जाणार आहे। मात्र याबद्दल अजून महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला हिरवा कंदील दिलेला आहे। ज्यावेळी सूचना करतील की ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक करा त्यावेळी ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली जाईल आणि या ऑडिओ क्लिपमध्ये महापालिका निवडणुकीच्या दरम्यानचे अनेक आर्थिक व्यवहारासंदर्भातली ऑडिओ क्लिप आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येते। त्यामुळे कोण नेमका हा पदाधिकारी आहे आणि कुणाचे हे ऑडिओ क्लिप आहेत याची उत्सुकता आहे ती शिगेला पोचलेली आपल्याला पाहायला मिळते। याच्या आधी आपण बघितलं की कोल्हापूर शहरामध्ये अनेक वेळा दोन्ही शिवसेना या आमनेसामने आलेल्या आहेत। आता पुन्हा एकदा या ऑडिओ क्लिपच्या निमित्तानं दोन्ही शिवसेना या आमनेसामने येतील आणि कोल्हापूरकरांना देखील उत्सुकता आहे की या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय दडलंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।